नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी 40 लाखांची उमेदवारी खर्च मर्यादा निश्चित होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंद ठेवावी लागली, तर संबंधित मतदारसंघातून निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षामध्ये सँडो रजिस्टरवर दरपत्रकाच्या सूचीनुसार नोंद घेण्यात आली आहे. या कक्षानं निश्चित करण्यात आलेल्या 2 दिनांकांना निवडणूक खर्च निरीक्षकांच्या समक्ष उमेदवारांच्या खर्चाची तपासणी आणि पडताळणी करण्यात आली. उमेदवारी अर्ज ते मतदान या दरम्यानच्या काळामध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली. यानंतर अंतिम तपासणीसाठी उमेदवारांना निकाल जाहीर झाल्याच्या 30 दिवसात सर्व उमेदवारांचा खर्च अंतिम टप्प्यात करण्यात आला. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील 12ही विधानसभा मतदारसंघातील 151 उमेदवारांनी सोमवारी अंतिम निवडणूक खर्च निवडणूक आयोगाला सादर केला. यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार अमोल खताळ यांनी 23,57,460 रुपयांचा खर्च केलाय. तसेच काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी 28,31,467 रुपयांचा खर्च केला असल्याचं समोर आलंय. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, अहिल्यानगर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.